1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू सरकारने केलेली आहे. त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी आणि त्यांना ती जुनी पेन्शनचा आदेश त्वरित काढण्यात यावा ही आमची प्रमुख मागणी आहे. त्याच्यानंतर 2005 नंतर सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करावी. शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेम त्वरित लागू करावा ही दुसरी मागणी आहे आमची. आणि 24 वर्षाची निवड श्रेणी सरसकट सर्व शिक्षकांना मिळावी अशी तिसरी मागणी आमची आहे. म्हणून आम्ही तिथे बॅनर घेऊन पण तुम्ही सत्ताधारी पक्षातले जे आमदार आहात, तुम्ही मागणी केलं आहे, सरकार लक्ष देत आहे आणि तुम्हाला जे बॅनर दाखवावं लागतोय किंवा आंदोलन असं करावं लागतंय. नाही, याच्या बाबतीत आम्ही लक्षवेधी मांडली होती. सरकार त्याच्यावर सकारात्मक उत्तर दिलेलं आहे, पण त्याला वेळ झाला म्हणून सरकारच्या निदर्शनास आणण्यासाठी आम्ही सर्व केलेलं आहे. ज्या पद्धतीने शिक्षकांची पेन्शन जी आहे ती 2005ची होती, गेल्या अधिवेशनात देखील सरकारने सांगितलं होतं की आम्ही येत्या अधिवेशनामध्ये लागू करू. या संदर्भात काही चर्चा झाली आहे का? या संदर्भात ते त्वरित लागू करावं म्हणून सरकारचं लक्ष वेधण्यासाठीच तर ते आम्ही सर्व शिक्षक आणि मी स्वतः आमदार बॅनर घेऊन बसलेलो आहे तिथे. सेल्फी विथ सीएमचा एक मुद्दा आहे, तो वादाचा ठरतोय आणि शिक्षकांना मोठ्या प्रमाणात शिक्षण बाह्य काम दिलं जात आहे. याच्यावरती तुम्ही काय सरकारचं लक्ष? नाही, याच्या बाबतीत आम्ही माननीय शिक्षण मंत्र्यांशी बोललो. त्या दिवशी मी फोनवर पण बोललो आणि त्यांनी शिक्षकांना जे निवडणूक कार्यामध्ये याच्यामध्ये जे समाविष्ट करून घेतलेलं आहे ती त्याच्यामध्ये त्यांनी सवलत दिली. त्याच्यामध्ये त्यांना जेव्हा त्यांना नाही त्यांना आपण त्याविषयी परीक्षा चालू असताना त्यांना ट्रेनिंग देण्यात येणार होती. त्या बाबतीत सुद्धा मी माननीय शिक्षण मंत्री केसरकर साहेबांशी बोललो. त्यांनी त्वरित तसे आदेश, कारण ते शिक्षक जे आहेत ते बोलले आम्ही परीक्षा संपल्यानंतर आम्हाला ट्रेनिंगला पाठवा, आम्ही जाऊ. कारण त्यावेळी त्यांची तिथे सुपरविजन असल्यामुळे ट्रेनिंग कशी करणार म्हणून त्यांनी विनंती केली. बरेच शिक्षक माझ्याबरोबर आले होते शिवाजी शेणके साहेबांच्या माध्यमातून. तर मी माननीय मंत्री महोदयांशी बोललो आणि मंत्री महोदयांनी ते त्वरित मान्य करून असे निर्देश कलेक्टर साहेबांना निर्देश केलेले.